नमस्कार मित्रांनो. नमस्कार. झालं असं टेकाऊ की नको टेकाऊ करून डोकं हे करतो. परत कर नीट. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओंकार युट्यूब चॅनल मध्ये. तर आजचा व्हिडिओ कडे आपण सुरुवात करूया. ओंकार, काय आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ असा आहे की तन्वीचे जुने फोटो बघून मला त्याच्यावरती रिॲक्ट करायचा आहे. आणि तन्वीचे जुने फोटो तर मला काही फोटो माहित आहेत, सगळे फोटो नाही म्हणता येणार कारण की आता तिने पूर्ण अल्बमच काढून ठेवलेत पुढ्यामध्ये. आणि जे तिच्या फोन मध्ये फोटो होते त्याच्यावरती आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, पण ते माहित होते मला फोटो. पण ते कसे माझ्याकडे होते पण आपल्या म्हणजे आमच्या दोघांचे एकत्र वाले त्याच्यामध्ये खूप सारे फोटोज होते. बाकी असे दुसरे इंडिव्हिज्युअल फोटोज कमी होते त्यातल्या त्यात. सो आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला रिॲक्टिंग ऑन आवर ओल्ड फोटोज. म्हणजे आमच्या दोघांचे ओल्ड फोटोज होते त्याच्यासाठी आम्ही रिॲक्शन्स देत होतो. आता फक्त आज माझे आणि अल्बम काढला याच्यावरून तुम्ही समजू की माझे म्हणजे एकदमच जुने फोटो आहेत, लहानपणीचे. जुने म्हणजे लहानपणीचेच आहेत मोस्टली सगळे फोटोज. लहानपणीच्या माझ्या फोटोजवरती आम्ही हा व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ माझ्या लहानपणीच्या फोटोज ह्याच्यासाठी, कारण की ऍटलिस्ट माझ्याकडे हे एवढे दोन तरी आहेत. म्हणजे माझ्याकडे भरपूर होते. आमच्याकडे पण होते, अख्खी थैली भरून होते म्हणून. हा, त्यामुळे ओंकार थैली भरून म्हणतात तुझे किती होते बऱ्यापैकी. तर ह्याचे मोजून एक अल्बम तरी असेल माझा. आता ना तेच बोलतो, कुठे गेले माहिती मोजून दोन फोटो. एक तो ब्राऊन जे ऑलरेडी जुन्या ह्याच्यामध्ये आम्ही दाखवले, एक ब्राऊन छोटा एकदम ड्रेसवाला तो टेबलवरचा, एक रेड कोट वरचा आणि एक भाऊबीजचा. त्याच्यामध्ये हा सिंगल पण आहे. दीदी, गणू वगैरे तुम्ही लोक सगळे आहात. होळीचा रंगपंचमीचा फोटो नाही बघितलाय ना? मग तेच सांगते मी, कारण की फोटोच नाही. सेकंड चाइल्ड पेरेंट्स पहिल्या मुलावरती सगळी हाऊस माऊस करणे, त्या दुसऱ्याचं काही पडलेलं नसतं. पण मी बिंग सिंगल चाइल्ड, माझ्याकडे माझे एवढे मस्त दोन अल्बम, याच्यापेक्षा भरपूर ते अशा कोणाकोणा नातेवाईकांकडे असे वाटप केलेले मी फोटोज आहेत सगळे. तर टाइमपास न करता व्हिडिओला चालू करूया. येस, आणि रिॲक्ट करायचं. ओंकार, तुला रिॲक्शन्स द्यायचे, ठीक आहे? हा, ओव्हर ऍक्टिंग नाही करायची आहे. तू बोलली रिॲक्ट करायचंय, मग देतो ना ते. पण पहिलाच फोटो आहे बघा, फोटो ठेवण्याचा जो प्रॉब्लेम. पण आता काहीतरी नवीन आले की ज्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. पण ह्याच्यामध्ये एआय पण कन्फ्युज होईल, बोलेल मी बंद करून टाकतो माझं दुकान या फोटो मध्ये. नाही, फोटो वाल्याकडे देऊन आपण करू नाही. काय करणार आहे तो? करू शकतो. लापता इसका फोटोला आहे. अरे काय असं झालंय आता, याचं मी काय करू? मला तुम्हाला माहिती आहे तर सांगा. फोटोज थांब एक मिनिट, कुठचे दाखवायचे ते मी जरा बघते. तू बघू नको ना, तुला रिॲक्ट करायचंय ना. येस, पहिला फोटो आहे गाईज, हा बघा. हा आहे पहिला फोटो. ह्याच्यामध्ये बघू, ओळखेलच तसा मला, पण लेट्स सी. येस, हा आहे फर्स्ट फोटो. हा बघितलेलास तू फोटो आधी? हो, हे तू ऑलमोस्ट सगळा अल्बम दाखवलाय मला. आणि आपण बोललो की मी बघितले नाही जास्त ओंकारनी फोटो. मला काय माहिती, काय पहिलीच आहेस तू? हा, मग रिॲक्ट करताना, डान्स करताना चांगलं आहे. तेव्हाचा काय, तेव्हा तर भारीच दिसत होती लहानपणी. आता काय, पण हा एवढा पण लहानपणीचा नाही, तिसरी चौथीचा वगैरे असेल हा फोटो. तुला रिॲक्ट करायचंय, तुला बोलायचंय फोटो बघून, काहीतरी तुझे रिॲक्शन्स द्यायचे की काय तुला वाटतंय आणि काय तुझी रिॲक्शन द्यायची. मीच बोलते प्रत्येकाच्या मध्ये. डान्स तर हिला आधीपासूनच आवडतो, ते तर दिसूनच येतंय. आणि म्हणजे डान्ससाठी आता पण ती शौकीन आहे, पण थोडा वेळ त्या ह्याच्यामुळे थोडा भेटत नाहीये. पण मी भरतनाट्यम शिकले आहे. बाकी म्हणजे आता कॉलेज पर्यंत पण ती डान्स करत होती. तन्वीचा डान्स तो एक काय बोलतात त्याला, 2 गाण्यांचा एक डान्स तुम्ही बसवलेला ना तुमच्या पूर्ण ग्रुपने.
तू तुझं आता कॉलेजमध्ये करताना. कॉलेजमध्ये पण दोन चार नाही, तो केलं. कोळीवाला कोणता, कोळीचा आणि हा. नंतर तेच म्हटलं रंगीलो मारो ढोल त्याने केलेलं ना ते गाणं. कॉलेजमध्ये म्हणजे डान्सची लास्ट आवड इयर भरपूर आहे पर्यंत मी त्यांना. डान्स करत होती. आणि हा म्हणजे असं की मी दर स्कूलमध्ये अशी एक पण गॅदरिंग नाही की ज्याला मी परफॉर्म नाही केलं. थोडी दरवर्षी अगोदर आली असेल तर नाही. आमच्या इथे पण तुला नाचायला भेटलं असतं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. आमच्या इथे पण करायचं आम्ही 26 जानेवारीला. अजून एक फोटो दुसराच हा बघा. ह्याच्यात बघा ओंकार मला ओळखू शकतो का की ह्यातली मी कोण आहे. हे दिसतंय तुम्हाला गाईस, ह्याच्यातली मी कोण आहे. ओंकारला बघा. मला असं वाटतं की फक्त मी तुला कलर वरून ओळखू शकतो आणि चेहऱ्याच्या शेप वरून. बाकी मला बघ ह्याच्यातली मी कोण आहे ही बघ सांग. इथे 3री नंबरला दाखव ना लोकांना ही- कुठची. ही हे ना. नाही हो उचलाय जगात नाही धर अरे छान आहे. काय नाही, अरे हीच होऊच आहे. नाही शकत म्हणजे काय ही असतं? ही गोरा कलर आणि ही मग जी गोर शांत, गोर तर अजून पण आहे गोरा बाजूला. आणि या शांत बसलेला असे इथे भरपूर फोटो आहेत. अजून दुसरे 2 फोटोज आहेत. थोडा जवळ आणते मी कॅमेरा. हा तुझा पप्पांचा फोटो आहे रडताना. रडताना म्हणजे हा रडण्याचा जो प्रकार आहे मला असं वाटतं त्यांनी जो काय बोलतात त्याला अजूनपर्यंत चालवतेच आहे म्हणा. काय नाही हिचं काय झालं तर रडतच बसते. रडतच बसते. हा रडायला काय म्हणजे तुला मला रडकी रडायला बोलायचं. लय रडकी आहे. रडायला लय आवडतं हिला काही याच्यामध्ये. तुला माहिती आहे एकदम फालतू रिॲक्शन देतोस. पण मी या लोकांना लागलं ना मी असं लागतं. ये है घर का छोटा डॉन, मतलब डॉन तो अभी भी है. काय बोलतात त्याला, हा चेहरा जेवढा मासूम दिसतोय तेवढा नाही आहे. म्हणजे माझी स्वतःच बोलतात ना पुढे पाठी होते, विचारावं लागतात सगळ्या गोष्टी त्या आहेत. तर तो ये क्या बोलते गौर से देखे इस चेहरे को. जास्त ये जवळ मासूम नेऊ नाही नको आहे. ब्लर होतोय तो. पण चांगलं आहे तन्वीचे एक टू झेड जेवढे चांगले म्हणजे बोलतात ना लहानपणीचे फोटो एकदम भारी आलेले. ते खराब माझे झालंय तर फोटो एवढे आहेत नाही कारण की तिचे ऑलमोस्ट एवढे दोन अल्बम आहेत. कधी ह्याच्यापेक्षा जास्त असतील अजून होते पण त्यांना वाटून ती बोलते देऊन टाकले. राहिले. माझे कदाचित अल्बम मधला हाफ जे पेज असतात ते भरायला पाहिजे बस. नेक्स्ट फोटो. हा 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 आणि आता एकदा दाखवणारच आहे ना तुला, थांब ना. ओ एवढा लहानपणापासून फोटो आहेत रे तुझे. केवढी म्हणजे बाळ जलवण हा किती बारशाचा आहे माझा फोटो. बघ ना. माझा तर बारशाचा आहे की काय माहिती नाही ते पण. स्वतःच दुःख नाही सांगायचं इथे फोटोवरती रिॲक्ट करायचंय. चांगलंय चांगले म्हणजे एकदम लहानपणापासूनच सर्फ एक्सेल घात सर्फ एक्सेलच्या धुतल्या त्याला सफेद झाल्यावरती कलर येतो तोच कलर एकदम लहानपणापासून. म्हणजे कलर वरती बोलायचंय बोलून बोलून. काजळ बिजळ लावली एकदम भारी छान. आणि एकदम बघितलं एवढा फालतू रिॲक्शन व्हिडिओ तुम्ही कुठेच बघितला नसेल ओंकार. एवढे 5 रिॲक्शन तुम्ही कुठेच बघितले नसेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला तन्वी आणि ओंकार युट्यूब चॅनल वरतीच बघायला भेटणार. येस हा आहे नेक्स्ट फोटो. अगेन परत तेच सेम गोष्ट करताना मी रडताना बोला ना आधीच्या फोटो मध्ये पण मी दाखवलेलं की बारशाला रडते. पहिला किती मिनिमलिस्टिक होतं बघ ना. बारशाचं घर हे आमचं घरच आहे वरळीचं आमचं जिथे मी राहायची आधी. पण हातच्या तोंडामध्ये तुला घालायचं आहे जे सगळेच आता पण लहान बाळं करतेस तू. घालतात. एक मिनिट आतापर्यंत पण तुझं चालूच आहे. हे बघ आता पण चालू आहे. मी असं काहीच नाही करत. असं तोंडात हात घालून मी थोडी झोपते. मला बोलायचं की पाळणा फक्त नॉर्मल फुलांनी ह्याच्या लिलीजच्या त्या फुलांनी आणि गुलाबांनी फक्त नॉर्मल सजवलाय
आणि घरच्या घरी जे काय आहे ते उगाच आता आपण सगळ्या गोष्टीचा जो इव्हेंट बनवून टाकलाय तसं काही नव्हतं. सो आय एम व्हेरी थँकफुल माझ्या. आणि तेव्हा कुठे एवढे पैसे असायचे आपल्या पेरेंट्सकडे पण की एवढं सगळंच धूमधाम मध्ये करायचं. एवढं पण हे करायचं. ह्या फोटोमध्ये थोडं तुझं काळो दिसतंय. थोडंसं वाटतं की सावळे पण की कॅमेरा तसा आहे. ओंकार एकच मिनिट म्हणजे ऑब्विसली तो घरात येते लाइटिंग Lighting असला तर त्याच्यावर. तो फोटोग्राफर तर बघ आधी कोण आहे, त्याने अर्धा इकडून कोणाचा तरी पाय घेतलाय पाय इथून. घेतलाय. हा फोटो जर तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये म्हणजे मम्मीला अर्धी मुंडीच कापूनच टाकले तिला पुरी. हो भाई तू एकतर मला घे नाही तर मम्मीला मम्मीला घे नाही तरी तर घे. दोघांना घे. हा कोण फोटोग्राफर होता हा मला जरा बघायलाच पाहिजे. कदाचित पप्पा असतील का तुझे? नाही अजून तुला तुम्हाला कळालं? नाही समजणार काही. हा? असू शकतं. यू बेटर रिॲक्ट एकदम छानच ह्या फोटोवरती. ठीक आहे ओंकार, तुझ्यातला पुकी बाहेर काढ. ठीक आहे. ओ गोंडस बघायला हवी. झोपलेलं बाळ, शांत झोपलेलं बाळ. तन्वी म्हणजे शांत कधी असू शकते जेव्हा तन्वी झोपलेली आहे. नाही तर नाही. पण तुला जरा ह्याला नीट बघ ओंकार तू. बाकीचे फोटोज फोन ह्याच्यातले तर खराब झालेत, पण लकीली मी फोटोज काढून ठेवलेले माझ्या फोनमध्ये. माझ्या फोनमध्ये शूट करते पण मी ह्याला पाठवले. तर आपण आता ते काही फोटो आपण रिॲक्ट करायचे ना ते. काय आहे? मी का शोधून काढला हाच माझा फोटो मला माहिती नाही, पण मी ते ओंकारला दाखवते. हो भाई साहब. बोल बोल काय बोलायचं तू बोलू शकते, मी नाही भांडणार तुझ्याशी. पण हे का तुला असं प्रत्येक फोटो मध्ये जायचं होतं? त्याच्यामधलं आहे. तशामधलं ठरवून ना फोटो नाही काढलेला आहे हा. ते सोड, पण तुला हे काय म्हणजे बॉबकट आणि वाटतंय? शरारा नाही, तू काय अनारकली होतं आहे. त्याला? अनारकली. टोपकट असं नाही. टोपकट हा. चायचा टोप ठेवलाय डोक्यावर. टोप ठेवायचा बाजूने सगळी तर केस मी कापायची. खरं मम्मीला विचार की का असे केस माझे ती कापायची. मला आणि का हातात काय घातलं पण नाहीये त्याच्यामध्ये. हातात नाही ना गळ्यात ना कानात, फक्त असं घालून उभा केलाय. असं वाटतं स्टँडी. बघ ना ह्याचं नाक तर आता खरंच एकदम तू बोललास फुल मग शार्पडे दिसतंय रे. आता आता बटाटा झालाय. अगेन बेबी तन्वी. क्युटी. आता बघ ह्याच्यात बोल सावळी मला. क्युटी नाही. याच्यामध्ये असं बोलू शकतो की फ्लॅश जास्त पडलाय. म्हणून गोरी दिसते. हा. नाही तू आहेत तशी गोरी क्युटी. मम्मी पप्पांचा प्रोडक्ट छान चांगलं. मी तरी थोडा रंग असा मिसळलाय मम्मी पप्पांचा, म्हणून थोडा हा कलर आहे. पण चाय झालाय चाय. बस कळलं मी तुम्हाला का बोलली. सर्वात पांचट रिॲक्शन तुम्हाला जर कुठे बघायला असतील तर लोकांना नक्की हा चॅनल तुम्ही सजेस्ट करा. याच्यामध्ये तुम्हाला एकदम पांचट असे रिॲक्शन्स व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. माझ्या फोटोला काय तर तू हसली नाही. हा तुझा हो. फ्रॉक हे कशात भेटलं असतं तुला? हे स्कूल मधलं आहे. म्हणजे आधीपासून टोपकट पण हा ह्याच्यात मी क्यूट वाटते. म्हणजे एवढी जेव्हा मी लहान होती तोपर्यंत ठीक होता. cute तो आहे. तो मगाचा फोटो तो म्हणजे मला 6वी 7वीचा वगैरे 6वीचा असेल तो माझा फोटो. 5वी एवढ्यापर्यंत ठीक आहे. हा मी किंडर गार्डन आहे बघ ना, किंडर गार्डनचा हे आहे फ्रॉक हा. पण चांगला वाटत होता तुझ्यावरती. तर मी क्यूट क्यूट दिसते. दिसते. एक सर्टेन एज दॅट इज पहिली दुसरी पासून तरी मुलीचे केस ऍटलीस्ट एवढे तरी ठेवायचे. फारच पोरगाच करून टाकायची मला. हे बघ बघ हे बघ असं बघ असं बघ. हे काय आहे? स्माईल तुझी. हा बघा चांगली. तुम्ही पण बघा थोडासा झूम करून दाखवला मी.
रिॲक्शन द्यायची आहे तुला, घे. मला हे नाही कळत आहे का होतं तुझा, कदाचित थोडा अजून केस तुझी वाढलेली असती ना ह्याच्यामध्ये, अजून फोटो भारी आला असता. हे आणि बोलायचं बाकी तुला. काय बॅकग्राऊंड हे केलंय. पण तू आउटफिट बघ माझा, तू आउटफिट बघ तू माझा, म्हणजे तसा टॉप नॉच आहे एकदम माझा आउटफिट. हा. पायात मोजडी बिजडी घातल्या मी, एक मोजडी. सेकंड गाईज. काय घागरा बोलतात ना याला, हा, घागरा चोली घातली. घागरा चोली घातलाय. त्या घागरा चोलीचा कलर कॉम्बिनेशन पण मला इतका आवडलाय, म्हणजे काय काय माझे ड्रेसिंग सेन्स, एस्थेटिक्स माझ्या पेरेंट्स कडून आले आहेत माझ्याकडे, असं म्हणू शकतो आपण. कलर कॉम्बिनेशन आंबा आणि ग्रीनचा खूप छान वाटतंय, आणि गळ्यात चैन बेन घालून नाक मी पण अशी- एकदम लहानपणापासून एकदम प्रॉपर. तू माझ्या हा, नाकाचा सोडून काहीतरी त्याच्यात तारीफ करू शकतोस ना. तारीफ काय, तारीफ जेवढी करणार तेवढी कमीच आहे तुझ्या फोटोला आणि आत्तांच्या फोटोला पण. तुझं हे काय बोलतात त्याला, जे ड्रेसिंग सेन्स आहे ते तर आधीपासून भारीच आहे. ह्या ड्रेसिंग सेन्सचं क्रेडिट मी नाही घेऊ शकत. मग मम्मीकडून जे आलं असेल हा. ते. बस एवढंच. येस. येस, हा फोटो बघा. तुम्हाला हा फोटो घेऊन काहीतरी वाटतंय का? का रे इतका वाईट असा वागतो? अरे असाच हसले ना रे, अशीच हसली काहीतरी करताना. पण हा जर कदाचित मुलगा असता तर कसला भारी दिसला असता. म्हणजे आता मोठा होऊन कसला भारी दिसला असता. बॉडी बिडी बनवण्याचा अख्खा हिरो पेक्षा काही कमी नाही. पण ही मुलगी आहे. ही मुलगी आहे. हा, मग चांगलीच दिसते. मग तू असं काय भारी माझा दिसते. मुलगा असता तर हिरो पेक्षा कमी नाही. मग आता तुला काय म्हणायचंय? तू पण हिरोईन पेक्षा कमी नाहीये म्हणा. हा. हिरोईन पेक्षा कमी नाही तू, हिरोईनच आहे माझ्या दिलाची. खरं. ही पोज पार्लेची पोज नाही वाटत आहे तुला, पण याच्यामध्ये मी नॅचरली हसते म्हणून ते तुला हात लहानपर असेच करतात ना हात. हा मगाचाच आहे, मगाचा क्लोजअप होता. अधिनायक जय हे भारत. असं वाटतं की फोटो काढायला पाठवले, मग फोटो काढायला उभी राहा. काढा, जेवढे काढते तेवढे काढा. ऍक्च्युली असं त्याच्यात काढलेलं असणार आहे. मी काढायची तर उभी आहे, घ्या काढा. ते पण पॅन्ट पॅन्ट एवढी घेतली आहे, तिला फोल्ड केली आहे खाली आणि वरती फक्त वेगळ्या कलरची बनियान घातली आहे. हे बघ, बनियान नाही, अरे बनियानच आहे, आमची बनियानच घालतात आतमध्ये. टॉप आहे ओंकार. टॉप. पण पॅन्टीचं काय, म्हणजे पुढचे 2-3 वर्ष. पॅन्ट जाईल. पण एक मिनिट, माझ्या पेरेंट्सला परत हा माझा हे, आज जर ते ऐकत, आता मी विचारू तर नाही शकत, पण हाईटच वाढणार का? वाढून माझी कंबर नाही वाढणार त्याच्यासोबत? करगुडा तर दिसत नाही का बांधलेला? काय लॉजिक आहे हे? माझं गाल दुखला. पण तुझ्या साईजची पॅन्ट भेटायला पण तर पाहिजे. आत्ता भेटते, पहिला नाही भेटायची. पहिल्याच्या फोटो हा, म्हणजे मुलींची वेगळी पॅन्ट असा वगैरे तर विषयच नसेल ना. याच्यावरती पण मला असं चांगलं रिॲक्शन दे. हे कोणतं गाणं आठवलं? जल्दी बोल, मीच के ताकते नहीं, कल सुबह पनवेल निकलना है, जल्दी बोल. हा, अरे तो पिक्चर कोणता? मला चिकलू चिकलू, साळू माझी सोनपरी, काय दिसती, कशी दिसती? मला नाही हे माहिती. गाणं आठवलं. कोणाला गाणं जर मी जे बोललो ते आठवलं तर सांगा आम्हाला.
भारीच, जबरदस्त. सेम मेकअप तू आज पण करतेस, फक्त कास तुझी केसांना थोडी मोठी असायला पाहिजे होती तन्वी. ना हे मम्मीने पुरेच टोप, पण त्यातल्या त्यात हे तसा तो हे बन वाला लुक आहे म्हणून तर त्यातल्या त्यात बरोबर कुठे आलाय दिसतोय. पण? अरे पण पाठी त्यांनी काहीतरी करून बांधला असेल पिना बिना लावून, पण तो फोटो तसाच वाटतोय, तो टोपकट वाला लुक नाही वाटत आहे बघ, डोक्यात असं नाही थोडे, बोलते हा मी. आहे, पण बाकीचं एकदम प्रॉपर साडी, कानारले, नथनी, मोत्याच्या काय बांगड्या बिंगड्या बघ ना घातल्यात, घातल्यात एकदम. आजीची माळ पण हे घातली, तू अजूनपर्यंत सोन्याची. करत आलीस हा, पण हे सगळं तुला काय मॅचिंग वगैरे घ्यायचं, गळ्यातलं जे काय घालणार आहे ते तुला हातातलं पण घालायला. पण याच्यामध्ये बघ ना मिक्स केलंय, साडी पण किती छान वाटते, अशी डार्क पर्पल ब्लू, कलर आहे. डार्क ब्लू आहे, इट्स नॉट पर्पल आहे, त्याला पिंक काट आहेत. पण मी मम्मीने सगळं असं मिक्स केलंय की मोत्याची नथ आहे तर मोत्याच्या बांगड्या, मोत्याचं कानातलं आणि मोत्याबरोबर Dressing गोल्ड sense पण असं बघायला गेलं तर mix मम्मीकडून केलाय. तुझ्याकडे आलाय. येस, गोल्ड पण मिक्स केला आणि मोती पण मिक्स केला. तर मोती तर नुसतं मोती घालतो आपण, तसं नाही केलं याच्यामध्ये. आय लाईक दिस मामा. मम्मा हा बघा, हा जरा फ्लॅश मारल्यामुळे तो तसा आलाय. ओ हा म्हणजे थोडासा वर्षाचा वगैरे होतो ना आपण, तेव्हाचा आहे हा फोटो. कुठे पूर्ण गेले होते? एकदम पाठी मंदिर वगैरे दिसतंय. कुठचं मंदिर उमकर, तुला मंदिर नाही ओळखता येत पाठचं? हं? तुला हा ओके, इथे तू इथे हा. उभा आहे म्हणून तुला दिसत हे नाही. एकदम आणि आतल्या मंदिर- साईडला आहे ना, म्हणून थोडं हा, confusion इथून झालं. ह्या साइडून या side काढला ला. असा आपण तिथे कधी फोटो जातच नाही त्या साईडला. नाही, ह्या साइडून काढलाय बरोबर, समुद्राच्या तिथून नाही काढलाय. हा मग तेच बोलतोय, ह्या साईडून ना. तिथे थोडी लांब उभी आहे मी, म्हणून ते तसं दिसतंय. हा बघ, ओ बाप रे, क्युटी पाय. हा पण तर 6-7 महिन्याची वगैरे असेल, या गणपतीतला फोटो आहे माझा. तेव्हा पण रडतच आहेस अरे मला की काय करते? हे लोकांनी हसते, किटकिट रडते करून काय? टाकली आहे माझी. सारखे फोटो काढायचे तर इरिटेट नाही होणार माणूस? आणि आता मला इरिटेट करवते ते. तेव्हा लहान होती, लहान मुलं होतात. मग त्या लहानपणीचा आता बदला घेतेस की काय मी माझ्यासोबत? बिंग मी, तुला माहितीये मी लगेच इरिटेट होते. सो याच्यावरून बिंग, तुला बिंग, प्रूफ, बिंग. नो डीएनए, नो टेस्ट निडेड, नो प्रूफ निडेड की हीच तन्वी आहे. हेच किरकिर करते मी. खुर्चीत बिरचीत बसले पाठी गणपती आहे, आणि ते मला कुठे जुनं घर आहे आमचं आजीचं, ओटी पडवी दिसते. हे मला अजून आठवतं आमचं आजीचं घर आहे बघ. कसा गणपती बाप्पा वरती बसलाय आणि एक खाली बसलाय. कशी ह्याच्यात केवढी गुबगुबीत वाटते बघ मी पण ह्या ह्याच्यामध्ये तू वेगळीच वाटतेस ना, कारण की असं गुबगुबीत वाटते म्हणून, ते जशी हेल्दी वाटते म्हणून. बाकीचे सगळे फोटो त्यामध्ये मी एवढी हेल्दी नाही. ह्याच्यात बघ ना, हे बघ, बोल आता, ही मी नाही वाटत आहे. तूच वाटते मोठं. अजूनपर्यंत बदललेलाच नाहीये. म्हणजे जसं वरती म्हणजे काय बोलतात त्याला, 1-2 वर्षाची जेव्हा झाली ना, तेव्हापासून तो तुझा चेहऱ्याचा जो फेस आहे तो अजूनपर्यंत कंटिन्यू 2 वर्षापासूनचा. हा जो फोटो लास्टचे दाखवले ते थोडे 6 महिने 7 महिने टू 1 year वाले असू शकतात कदाचित. त्या माझ्या मम्मीने ठुसावून आता पण थोडा बदललाय मला. तू इनडिरेक्टली इंटरनेट मध्ये मला जाडी बोलतोयस, तुला कळतंय? आता बदल झालाय. ह्याच्या तर फोटो, 1 मिनिट, तुझे तर फोटो लहानपणीचा जो रेड जॅकेट व्यतिरिक्त दुसराच आहे, त्याच्यात तर तू ओळखूनच येत नाही की तो तू आहेस. अगं मी तुला एक फोटो दाखवला ना, मी जेवढं रिॲक्शन केलं त्याच्या व्यतिरिक्त तू रिॲक्शन करशील. एवढे भन्नाट फोटो होते. तर ते भन्नाट फोटो सन्नाट कुठे झाले? आता काय बघायला लागेल. तर तुम्ही हा 65 रिॲक्शन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. एवढे फालतू रिॲक्शन जे ओंकारने दिलेत त्याच्याबद्दल. चांगल्यावरती अजून काय, मला असं वाटलं त्यातले काही फोटो आहे बघितलेले म्हणून ह्याचं असं रिॲक्शन निघाली नाही. ते पण बरोबर आहे, कारण की मी खूप आधी दाखवलेले. मला असं वाटलं की माझे फोटो, मी तुला सांगतो ना, माझे फोटो तू बघशील ना, मी आता बघू त्या ह्याच्यामध्ये असेल तर ठीक, जुना ह्याच्यावरती, तेव्हा तुला दाखवतो.
ठीक आहे, मग आपण अजून एक करूया ना, रिएक्टिंग ऑन ओमकार Yes, yes, चाइल्डहुड yes, yes. फोटोज. पण भेटला पाहिजे. हा, भेटले तर. एक तर तो रंगपंचमीचा जर तुला फोटो मी जर तुला दाखवला ना त्याने, मी तुला सांगतो ना, तू डेफिनेटली 5 ते 10 मिनिटं पोट धरून असशील. तुला आता खरंच मला सांगतो. बघायचाच आहे, तू आता मला तो शोधच आणि मला बघायला पाहिजे. दाखवच. आय डोंट केअर. बघायला पाहिजे. जुनं घर जेव्हा ते बनवायला पूर्ण 26 काढलं तेव्हा ते जानेवारीला हे झाले ना, आणि ते अर्धे वाहून वाहून गेले ना गेले. फोटो. 26 जानेवारीला जेव्हा पाणी भरलेलं तेव्हा याचे अर्धे फोटो. तेव्हा तो कोणता निकॉन का कॅनॉन कॅनॉनचा होता. कॅनॉनचा कॅनॉन निकॉनचा, हा छोटा एवढा ना, खिचिक असा रोल प्रेस वाला. केलं की त्याचं ते हे बाहेर यायचा नाही कॅमेरा. नाही 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 असा एवढा होता काळावाला, त्याच्यामध्ये रोल भरायला लागले आणि रोल अशी निघायची पट्टी, ते होतं. मग ते फोटो घेऊन जायचे फोटोवाल्याकडे, मग ते धुवायला, मग ते फोटो बनवून देणार, त्याचे अल्बम मध्ये यायचे. म्हणून आपण आता बोलतो ना, फोटो काढल्यावरती समोरचा कोण जरी बोलतो की बाबा फोटो पाठव, ठीक आहे धुवून पाठवतो. ठीक आहे, चला तर करा व्हिडिओ एंड. तर असा होता व्हिडिओ. तन्वीच्या जे ओल्ड फोटो होते त्याच्यावरती मी रिॲक्ट केलेला आहे. रिॲक्शन थोडं कमी आहे कारण की फोटो मी ऑलरेडी हिने मला दाखवलेला आहे अल्बम. एक जी आधीची जी एक्साइटमेंट असते त्याच्यामध्ये तन्वीने पूर्ण दाखवलेलं आहे. पण तरी काही फोटो जे आहेत ते मी बघितलेले नव्हते. ते फोटो तन्वीचे भारीच आहे आणि म्हणजे एकदम लहानपणापासून तन्वी तर आहेच म्हणा, पांढरी पाल ती अजूनपर्यंत आहेत तशीच. म्हणजे आणि मी बघा, चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. माकडच चढतात ना. मी माकड म्हणजे आहे. तू स्वतःला नाही माकड बिकड काय नाही, तू पण असं होऊ छान शकतं. क्यूटच आहेस. असतात म्हणजे क्यूटीच आहेस तू. म्हणजे असं मी भरपूर बघितलंय. एकदम सुंदर दिसणारी मुलगी आणि थोडा सावळा किंवा काळा दिसणारा मुलगा, त्यांच्यात हे जमतं. चुकीचं बोलतोयस तू. मी हे भरपूर त्याच्यावरती बघितलंय. तुला खूप ट्रोल होशील, तू गप्प बस. तू सातारा अरे व्हिडिओ मनाने करते. Shut मनाने up. चांगली असतात बाबा, देखण्यावरती काय नसतं. पण असं काय ना मन आपल्या असतं. गोष्टीत, तुम्ही की चांगल्या झाडावरती माकडा चढतात वगैरे, आपल्या बाबतीत हे नाही लागू होते. मला फक्त एवढंच बोलायचंय, ठीक आहे. मेंटलच्या तुम्हाला काही अनएथिकल बोलण्याचं जर कॉम्पिटिशन असेल ना, तर ओमकार नक्की जिंकेल. त्याच्यामध्ये कोणीही समोरचा ऑफेंड होईल असं. तर थँक्यू, तुम्ही हा व्हिडिओ बघितलात. आमचा 65, त्याचा मी थंबनेल याचा टायटल असेल 65 रिॲक्शन. 65 रिॲक्शन ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू मिस्टर खंदारे. तर धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितलात म्हणून. असेच हसत राहा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा, ते फुकट आहे. आणि असे छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतच राहू. तोपर्यंत बाय.